नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काल MPSCनी सेंटर चेंज करण्यासंबंधीचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो बघितला नसेल तर बघून घ्या. कारण ती प्रोसेस थोडीशी किचकट आहे आणि ते अपेक्षित होतं की सर्वांना तो एक समान संधी मिळणं अपेक्षित होतं तिच्यात, पण ती मिळालेली नाही आहे. तर ठीक आहे, बघूयात येत्या काळामध्ये. आणि त्यासंबंधी तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही रात्री सिनॅगमध्ये विचारू शकता. आज शनिवार आहे, रात्री 9 वाजता आपण आपल्या स्पॉटलाईट सिनॅगमध्ये लाईव्ह भेटणार आहोत. तर त्यावेळेस काही इश्यू असले तर ते तुम्ही विचारू शकता किंवा त्या संबंधीचे प्रश्न आधी पोस्ट करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. रिझर्व्ह बँक जी आहे तर RBIने लाभांशापोटी जवळपास 57,128 कोटी रुपये केंद्र सरकारला दिलेले आहेत, म्हणजे हस्तांतरित करणार आहेत. तर एकंदरीतच कोविड-19 असेल किंवा टाळेबंदी असेल त्याच्यामुळे जी काही वित्तीय तूट भासवत सरकारला भेडसावत होती, तिच्यामध्ये रिझर्व्ह बँकेद्वारे हे 57,128 कोटी रुपये आता ते हस्तांतरित करणार आहेत. आपलं जर बजेट तुम्ही बघितलं असेल तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्ष जे आहे आपलं, त्याचा अर्थसंकल्प सादर करताना रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त रकमेचा उल्लेख केला होता आणि ही रक्कम जवळपास त्यांनी 60,000 कोटी रुपये इतकी त्यावेळेस गृहीत धरली होती. आणि आता त्याच्या जवळपास जाणारी रक्कम आहे 57,128 करोड लाभांश म्हणून केंद्र सरकारला RBI कडून मिळणार आहेत. आता रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांनी आकस्मिक जोखीम राखीव प्रमाण जे आहे ते 5.5% इतकं ठेवलेलं आहे, जे न्यूनतम आहे, म्हणजे सर्वात कमी आतापर्यंतचं. कारण मोठ्या प्रमाणावर लाभांश जो आहे तो केंद्र सरकारकडे हस्तांतरित होतो आहे आणि ही काही पहिली वेळ नाही आहे. 2019मध्ये जवळपास 1.76 लाख कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्याच्यातले 1.23 लाख कोटी रुपये लाभांश होता. तर 52,637 कोटी रुपये अतिरिक्त तजवीजी पोटी दिले गेले होते. तर टोटल म्हणजे हे शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली दिले गेलेलंच आहे. आणि याच्यासाठीच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता हे बोललं जातं किंवा तशी टीकासुद्धा होते. आणि सरकारद्वारे हे जे होतं की रिझर्व्ह बँकेकडे पडलेला जो काही पैसा आहे तर तो द्यावा त्यांनी केंद्र सरकारला, हे तगादा फार आधीपासून लावलेला होता या लोकांनी आणि त्याच्यामुळेच उर्जित पटेल जे आहे ते गेलेत. पण एकंदर एक गोष्ट आहे की हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे, याच्या आधीही हे घडलेलं आहे. म्हणजे 2018मध्ये 18-19मध्ये जवळपास 65,896 कोटी दिले गेले होते. 2017-18मध्ये 50,000 कोटी, 2016-17मध्ये 30,649 कोटी. तर एकंदरीतच RBI कडची जी काही गंगाजळी आहे ती केंद्र सरकारने यथेच्छ घेतलेली आहे. तर हे इथं क्लिअर होतं आहे. तर ठीक आहे, बघूयात त्या काळामध्ये गोष्टी कशा होतात, है ना. आता ही जी न्यूज आहे ते थोडंसं आपलं हे झालेलं आहे. भारतामध्ये खादीचा जो वापर आहे तर तो खादी वापर जो आहे तो वाढलेला आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की हे वर्ष आहे आणि खादीची विक्री किती रुपयात झाली, है ना. तर एकंदर खादी विक्री जी आहे तर तुम्ही 2014-15 बघा, 1,000 कोटी. आता हँडलूम डे आपण बघितलं होतं, त्याचा व्हिडिओ बघितला होता मी, तिच्यामध्ये तुम्हाला एक ब्रँड सांगितला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015मध्ये तो ब्रँड समोर आणला. तर नाव काय होतं त्या ब्रँडचं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ती गोष्ट मी कव्हर केलेली आहे. 2014-15मध्ये 1,000 कोटी रुपयापर्यंत खादीची विक्री होती. 2018-19मध्ये 3,250 म्हणजे 3,25,000 कोटी. 2019-20मध्ये जवळपास 4,250 कोटी. म्हणजे काय आहे ना की तुम्ही जस्ट 2014-15शी 2019-20ला जर कम्पेअर केलं म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास 4 पटीनी वाढ झालेली आहे खादी विक्रीमध्ये. आणि खास करून ही कोल्हापूरची न्यूज होती की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झालेली आहे. रेग्युलर जो त्यांचा सेल होता त्याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर, म्हणजे खादीचे जॅकेट असतील, मफलर असतील, त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि एकंदरच भारताचं स्वातंत्र्य आणि त्या सगळ्या गोष्टींशी एक सिम्बॉलिक खादीचा संबंध फार महत्त्वाचा आहे. गांधी युग जे आहे तर ती एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. आणि म्हणजे आहे, तुम्ही वापरलं पाहिजे खादी न वापरण्याची कारणं पण आहेत. म्हणजे बेसिक खादीचा वापर फार कमी का झाला ना, बऱ्याच बेसिक गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला हवे तसे कलर जे आहेत ते त्याच्यात नाही आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की मेजर इश्यू आहे आजच्या डेटमध्ये फॅशन. तर
फॅशन वेगवेगळं, तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे नव्हते, पण ते आता मोठ्या प्रमाणावर यायला लागलेत आणि मोठे कपड्याचे ब्रँड पण तिच्यात उतरलेत. ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मेंटेनन्स जो काही असतो त्याचा, तर ते पण तुम्हाला खूप प्रॉपर हे करावं लागतं, है ना. त्याच्यानंतर जे काही प्रशांत भूषण यांची केस होती बघा, त्या प्रशांत भूषण यांच्या केसमध्ये त्यांना गिल्टी म्हटलं गेलेलं आहे की त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. आणि 20 ऑगस्ट रोजी याच्यावर मग त्यांना काय शिक्षा द्यायची ते ठरणार आहे. मग त्या दिवशी आपण हे सगळं बघूयात, काय शिक्षा होऊ शकते तेवढं एक बघूयात. की हे जे आहे की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, म्हणजे न्यायालयाचा अवमान ज्या वेळेस तुम्ही करता, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 1971 1971चा कायदा आहे. याच्यामध्ये एकतर 6 महिन्यासाठी तुरुंगवास किंवा 2,000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही असं होऊ शकतं. तर एवढं एक लक्षात ठेवा. आता 20 ऑगस्टला आपल्याला कळेल की नेमका हा काय इश्यू आहे. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, त्यांनी काही ट्विट केले होते भारतीय न्यायव्यवस्थेसंबंधी किंवा आपले जे सरन्यायाधीश आहेत, है ना, ती स्पोर्ट्स बाईक आणि ते सगळे प्रकार आपण आधी बघितले होते. तर आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक होतं की तुम्ही गिल्टी मानणार आहात नाही मानणार आहात. तर सुप्रीम कोर्टाने गिल्टी मानलेलं आहे. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ही केस म्हणजे याचिका सगळं हे केलं होतं की समोर ते घेतलं होतं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला आहे, त्याच्यावरून हे क्लिअर होतं की प्रशांत भूषण यांना गिल्टी मानण्यात येऊ शकतं. कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढाकार जो होता तो सर्वोच्च न्यायालयाचाच होता. आणि बघूयात येत्या काळामध्ये आयदर 6 महिने 2,000 किंवा दोघी. तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 1971चा कायदा जो आहे तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, राजस्थानमधलं काँग्रेस गव्हर्नमेंट टिकलं आहे बघा. गेलोहत गव्हर्नमेंटनी ट्रस्ट वोट किंवा कॉन्फिडन्स वोट जे आहे, मग आता याच्यामध्ये सिम्पल आहे की आपण आपलं पार्लमेंट चॅप्टर जे आहे त्याच्यामधून नो कॉन्फिडन्स मोशन, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी जरा बघितल्या पाहिजेत, है ना. त्याच्यानंतर आता बघा, शौर्य पदक जे आहे, तर खरं तर तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, MPSC UPSC, याच्यामध्ये खरं तर हे मिलिटरी संबंधीचे जे काही पुरस्कार किंवा पदकं आहेत त्याचा शक्यतोवर प्रश्न विचारला जात नाही. किंवा शौर्य पदकांचं स्पेसिफिक जर आपण बघितलं, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं की आता काही आहेत रेफरन्सेस, ते थोडे लक्षात ठेवा फक्त. जस्ट मोहन शर्मा जे होते ते दिल्लीचे पोलीस निरीक्षक होते, ज्यांना बाटला हाऊस चकमकीत 2008मध्ये ते मारले गेले होते. आता हे बाटला हाऊस मध्यंतरी जॉन अब्राहमचा मूवी पण आला होता बघा 2008मध्ये. हे सगळी बाटला हाऊस चकमक दिल्लीत झाली होती. याच्यात मोहन शर्मा जे आहे, मोहनचंद शर्मा, तर ते मारले गेले होते त्या सगळ्या याच्यामध्ये चकमकीमध्ये. तर त्यांना 7व्यांदा मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आलं आहे, 7th टाईम. आणि नरेश कुमार जे आहेत, तर नरेश कुमार हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहाय्यक कमांडंट होते. काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया, हा ना, पथकात काम करत होते ते. तर त्यांना पण 7व्यांदा हे दिलं गेलेलं आहे शौर्य पदक. आणि एकंदर शौर्य पदक जर तुम्ही बघितले तर 926 पदकं जाहीर झालेली आहेत. तिच्यात जम्मू काश्मीरमध्ये जवळपास जम्मू काश्मीर पोलिसांना 81 पदकं आहेत, केंद्रीय राखीव पोलीस दलाला 55 आहेत, आणि उत्तर प्रदेशला 23 शौर्य पदकं आहेत, दिल्ली पोलीस 16, महाराष्ट्र 14, झारखंड 12. महाराष्ट्राला 14 एवढं लक्षात ठेवा, है ना. उत्तर प्रदेश पोलिसांना बघा 23 शौर्य पदक. म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस म्हणजे कठीण आहे, पदकं पण कसे देतात बघा. गॅप्स इन कास्टिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. आता भारताची जी काही फॉरेन पॉलिसी आहे तिच्यातले गॅप्स काय आहेत, तर आताची जी सिच्युएशन आहे बघा, खरं तर हे सिच्युएशनल आहे. म्हणजे तुम्हाला बघावं लागतं की 1947चा भारत काय आहे, नंतरचा जो इरा आहे एकंदर 1957 नंतरची काय सिच्युएशन आहे, 1989 कोलिजन गव्हर्नमेंट सुरू झाले तिथून काय होतं, नंतर हे सगळं की 2000 नंतर 2014 नंतरचा जो काळ आहे तिच्यात कसा आहे बघा. सरकार बदलल्यानंतर सुद्धा जे काय आहे फॉरेन पॉलिसीमध्ये चेंजेस होतात किंवा डिप्लोमॅटिक रिलेशन, तेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आताच्या याच्यामध्ये यांनी जे डिस्कस केलं आहे, तर एक चीनचा इश्यू आहे. त्यातल्या त्यात त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की कुठलीही सिच्युएशन जी असते ती 3 लेवलला तुम्हाला समजून घ्यावी लागते. ओके, म्हणजे एनी सिच्युएशन, तर ती 3 लेवलला तुम्हाला समजून घ्यावी लागते. तर 3 लेवल काय असतात, सगळ्यात पहिली असते की रिअल, म्हणजे फॅक्ट्स काय आहेत. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि हे कोणाला माहीत असतं, तर हे हायर लेवलला माहीत असतं, हा ना. जी लोक सिस्टीममध्ये आहेत, तुमचे जर घरातले कोणी असतील तर तुम्हाला काही गोष्टी कळत असतील. ॲक्च्युअल फॅक्ट जे आहेत ते हायर लेवललाच राहतात. दुसरं जर हे असतं, ते असतं त्याचं ऑफिशियल व्हर्जन. ऑफिशियल व्हर्जन काय असतं की काय नेमकं ऑन पेपर घ्यायचं, तर ऑन पेपर कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते ऑफिशियल व्हर्जन असतं.
आणि तिसरं जे असतं ते जनरल पब्लिकचा व्ह्यू असतो. आणि तो जनरल पब्लिकचा व्ह्यू जो असतो तो कशातून आहे की फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर असेल, मीडिया असेल, तर ती एक महत्त्वाची गोष्ट असते. तर ह्या 3 गोष्टींच्या प्रतलावर तुम्हाला समजून घ्यावं लागतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की ॲक्च्युअल फॅक्ट जे आहेत, कुठलीही गोष्ट असू देत, आंतरराष्ट्रीय फॉरेन पॉलिसी असू दे, कुठलाही इश्यू, तर ॲक्च्युअल फॅक्ट्स हायर लेवललाच माहीत असतात. त्याचं एक ऑफिशियल व्हर्जन आपल्यासमोर आणलं जातं ऑन पेपर्स. हेही आपल्यापर्यंत येईल की नाही त्याची शक्यता फार कमी असते, ते रेकॉर्डसाठी असतं. आणि जनरल पब्लिकपर्यंत मग मीडिया आहे ते आणि त्या ह्याच्यातून चालू असतं. म्हणजे जनरल पब्लिक पर्सुएशन तिसरी स्टेज जर तुम्हाला तिसरी पद्धत पाहिजे असली तर जे काय आहे बघा, सुशांत सिंग राजपूत केस आयडियल एक्झाम्पल आहे. नंबर ऑफ यूट्यूबर्स आहेत, सोशल मीडिया आहेत, प्रत्येकजण आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे त्या गोष्टीला ठेवतंय समोर. हा झाला जनरल पब्लिक व्ह्यू, टिपिकल क्या ना. मग तिच्यातून आपलं जे आकलन आहे, समोरची व्यक्ती सांगते तिच्यातून आपलं होणारं आकलन आपण तिसऱ्या स्टेजमध्ये येणार. सो ऑफिशियल व्हर्जन आणि रिअल फॅक्ट्स या गोष्टी. मग चीनच्या बद्दल तुम्ही कशा पद्धतीने डील करता, रशियाचे टाईज कसे आहेत. म्हणजे आता रशिया हा आपला फार जवळचा संबंध असलेला देश. रशिया त्याचं सेन्सिटिव्ह डिफेन्स टेक्नॉलॉजी भारताबरोबर शेअर करतो. म्हणजे तुम्ही विचार करा या सगळ्या देशामध्ये आता भारताला काय ना, भारताला फक्त रशिया नको, भारताला US पण पाहिजे. मग सिम्पल आहे ते, है ना, की ते दुनियादारी आहे ना, कॅडबरी बिस्किट है ना, दोघी पाहिजे आपल्याला. रशिया पाहिजे, US पाहिजे, चायनाचा डील कशी करायची. आता हे एकीकडे हे चायनाचा इश्यू चालू आहे, मग पाकिस्ताननी मॅप बदलला, त्या नेपाळनी मॅप बदलला, है ना. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे कसं असतं की आपण आता तिच्याबद्दल बोलून आणि त्या सगळ्या गोष्टी वर्क करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे, असं चित्र उभं केलं जातं की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे ती एक्सपांड होईल आणि भारताला एक परमनंट तिच्यामध्ये सदस्य म्हणून घेतलं जाईल. खरंच असं होणार आहे का, ते इतकी सोपी बाब नाही आहे ही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे है ना, की फळके खांडेकर जे आहेत त्या पद्धतीने आपण रमत राहिलो तर मग ते वर्क होत नाही. तर सिव्हिल लायबिलिटी लॉच्या बद्दल पण आहे की ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेकडून न्यूक्लिअर रिॲक्टर्स घेता, मग ते टेक्नॉलॉजी देणार आहे का तुम्हाला, है ना. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि सिव्हिल लायबिलिटी लॉजचा विचार. सो इंडियन फॉरेन पॉलिसीला तुम्ही मोठ्या प्रतलावर बघणं फार गरजेचं आहे, है ना. एखादा म्हणजे एक तर आहे IQ याच्यावर वर्क न करणं, ही एक गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या याच्यावर जाऊ नका. टर्कीनी फ्रान्सला एका म्हणजे जे काही मेडिटेरियन सीमध्ये सायप्रस आहे तिथं जे काही ऑइल आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी रिच ईस्टर्न मेडिटेरियन सीमध्ये गडबड करण्यासंबंधी टर्कीनी फ्रान्सला फटकारलं आहे. आता ॲक्च्युली याच्यात बघा की सायप्रस जे आहे की ऑइल अँड गॅस डिस्प्यूट्स जे आहेत वॉटर्सचे, ते सायप्रसपासून जवळ आहे आणि हे सगळं मेडिटेरियन सीमध्ये घडतं. मग त्याच्याकरता तुम्हाला एकंदरच मेडिटेरियन सी आणि त्याला बॉर्डर करणारे देश माहीत पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा मेडिटेरियन सी तुमच्यासमोर आहे, ओके. मेडिटेरियन सीमध्ये सगळ्यात बेसिक जे आहे की ते म्हणजे बघा हा सायप्रस आहे. सायप्रस इथं आहे हे मेडिटेरियन सीमध्ये जर आयलंडसारखं. तर याच्या जवळ हा सगळं आहे. हा टर्की आहे बघा इथं. एकदा UPSCने हा प्रश्न विचारला होता, मेडिटेरियन सी, ब्लॅक सी याच्यामध्ये कोण आहे, तर याच्यामध्ये टर्की आहे. MCQला विचारलं गेलेलं आहे, ओके. मग आता याला बॉर्डर करणारे देश आपण नेहमी बघतो. हे इस्रायल कालच तुम्हाला दाखवलं होतं, लेबनन, इस्रायल, है ना. सो है ना, तो आताचे सगळं बैरूत जे झालेलं आहे, तो सिरिया एक आहे. म्हणजे हे सगळे जे आहेत तर ते याला बॉर्डर करतात, है ना. त्याच्यानंतर इजिप्त आहे बघा. आता आपण काल हे पण बघितलं होतं की इस्रायल बरोबर तिसरं अरब राष्ट्र UAE आहे ज्यांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तर या तिसरं आहे. मग पहिलं आणि दुसरं कुठलं आहे, तर पहिलं आणि दुसरं जे आहे ते एक इजिप्त आहे बघा पहिलं, आणि दुसरं इकडं साईडला जे आहे ते जॉर्डन आहे, ओके. तर ती एक महत्त्वाची बाब आहे. हे हे जे आहे हे है ना जॉर्डन. तर जॉर्डन, इजिप्त. त्याच्यानंतर हा बघा लिबिया बॉर्डर करतो मेडिटेरियनला, ट्युनिशिया बॉर्डर करतो, अल्जेरिया बॉर्डर करतो, है ना. हे ट्युनिशिया पण महत्त्वाचं आहे. या ट्युनिशियामधून सगळी जी अरब क्रांती आपण म्हणतो ते सगळं इथून झालेलं होतं, हां. ते पण एकदा विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर हा मोरक्को आहे बघा. त्याच्यानंतर इकडं वरती जो आहे तो स्पेन आहे. हा मोनॅको नावाचा देश आहे, हा ना. त्याच्यानंतर हे इटली आहे, सॉरी मोनॅको म्हणतो, हा फ्रान्स आहे बघा, है ना. फ्रान्स पण आहे. तर फ्रान्सच्या बाबतीत पण त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्लोविया, क्रोशिया, बोस्नी हर्गोविना, मॉन्टेग्नेरो, अल्बेया, ग्रीस, ओके. तर हा सगळा इश्यू चालू आहे की ह्या सायप्रस जवळ तुम्ही है ना ऑइल आणि नॅचरल गॅस आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी वर्क करताय.
तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. वाटलं तर आपण एकदा हे सगळे सीज जे आहेत ते बघू. आता हा एजियन सी इथं आहे, आयोनियन सी आहे, ॲड्रियाटिक सी आहे, हा ना. त्याच्यानंतर बॉस्फरस स्ट्रेट आहे, जी ब्लॅक सी आणि एजियन सीला कनेक्ट करते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे सीज जे आहेत ते नीट बघणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे त्या काळामध्ये. त्याच्यानंतर निधनमध्ये पंडित सुधीर मायिनकर, वय वर्ष 84, ज्येष्ठ तबलावादक होते आणि तबलावादन कला और शास्त्र असं त्यांचं पुस्तक आहे, ज्याला हिंदी साहित्य अकादमीचा होमी जहांगीर बाबा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आता हे फार टिपिकल आहे बघा, होमी जहांगीर बाबा आणि ते पण इकडं हिंदी साहित्य अकादमीतला पुरस्कार है ना. ते काय शास्त्रज्ञ आणि ते चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार त्यांना या याच्यात मिळाला होता. आता टाळेबंदीच्या काळातच डिक्लेअर झाला होता. सो पंडित सुधीर मायिनकर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चीन जे आहे, तर चीनच्या विरोधामध्ये अमेरिकेत सिनेटने निषेधाचा प्रस्ताव पारित केलेला आहे. तर हे एक लक्षात ठेवा, चीनच्या विरोधात अमेरिकेने सिनेटमध्ये निषेध प्रस्ताव जो आहे तो पारित केलेला आहे. मग आता चीनने प्रत्यक्ष ताबा रेषा बदलण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भारताचा जो लडाखमधला भाग आहे तिच्यावर लष्करी अतिक्रमण केलेलं आहे, त्यासंबंधी अमेरिकेने निषेध ठराव 14 ऑगस्टला मांडला. हे मांडणारी दोन लोक आहेत, सिनेटर जॉन कार्नन आणि सिनेटर मार्क वॉर्नर. तर ही दोन लोक आहेत ज्यांनी हा प्रस्ताव मांडला. कार्नन हे रिपब्लिक पक्षाचे प्रतोदय आणि वॉर्नर हे सिनेटच्या गुप्तचर समितीचे सदस्य आहेत. अमेरिकी काँग्रेसमध्ये दोन्ही भारतीय दबाव गटाचं प्रतिनिधित्व आहे. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारत चीन सीमावादाचा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवण्याचं आवाहन यांनी केलेलं आहे. तर तुम्हाला सिंपली विचारलं जाऊ शकतं की चीनने जे काही लष्करी अतिक्रमण केलेलं आहे भारताच्या सीमारेषेत, तर त्याच्या संबंधी सिनेटमध्ये किंवा कुठल्या देशाने त्याच्या संबंधी निषेधाचा ठराव मांडला, तर तो अमेरिका हा देश आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुस्तक आहे बघा, सेबॅस्टियन अँड सन्स. ओके, सेबॅस्टियन अँड सन्स. तर हे जे सेबॅस्टियन आहे तर हे मृदुंगा संबंधीचं पुस्तक आहे बघा, सेबॅस्टियन अँड सन्स. ओके. TM कृष्णा लेखकाचं नाव आहे, TM कृष्णा. TM कृष्णा जे आहे ते कर्नाटकी पद्धतीचे शास्त्रीय गायक आहेत. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन पद्धती आहे गायनाच्या, त्याच्या संबंधी पण लेक्चर बनवलेलं आहे. कर्नाटकी पद्धत ही दक्षिण भारतात आहे, हिंदुस्थानी नॉर्थमध्ये असते. मृदंग हा जो आहे तर याचा संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक तुम्ही बघू शकता. आणि पुदुकोन्नाई शैली तर ही मृदुंगाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पंजाबशी रिलेटेड आहे पुस्तक बघा, द लिगसी ऑफ मिलिटन्सी इन पंजाब. तर हे पुस्तक आहे लॉंग रोड टू नॉर्मल्सी, द लिगसी ऑफ मिलिटन्सी इन पंजाब, इंदरजीत सिंग फैजी अँड डोनासुरी. एवढं एक लक्षात ठेवा की एकंदर त्यांनी पंजाबमधली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कशी सिच्युएशन आहे, आपल्याला आज वाटतंय का खरंच हे नॉर्मल आहे वगैरे अशा पद्धतीने. शशी थरूर यांचं पण पुस्तक येतं आहे बघा. त्या पुस्तकाचं नाव आहे थरू रॉ सॉरस. ओके, थरू रॉ सॉरस, शशी थरूर. ते ज्या पद्धतीने शब्द काढतात तसंच नाव दिलेलं आहे. डिक्शनरीसारखं पुस्तक आहे आणि त्यांनी प्रचलित केलेल्या शब्दांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. सो थरू रॉ सॉरस है ना, 1 सप्टेंबरला येत आहे हे. त्याच्यानंतर पुढची जी व्यक्ती आपली ती म्हणजे समनेर रेड स्टोन. ओके, वय वर्ष 97, अमेरिकेतले माध्यम सम्राट होते समनेर रेड स्टोन. आणि कंटेंट इज किंग असं म्हणणारी व्यक्ती आहे, आशय हाच राजा. ही सिंपल गोष्ट आहे बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर क्वालिटी वर्क करणार, कंटेंट बेस वर्क करणार तर ते टिकतं, बाकीच्या गोष्टी टिकत नाहीत है ना. सो कंटेंट इज किंग, आशय हाच राजा हा गुरुमंत्र त्यांनी माध्यम जगताला दिला आहे. मरायची अजिबात इच्छा नाही असं ते नेहमी म्हणायचे है ना, पण जावं लागतं. त्याच्यानंतर बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं इस्रायल बरोबर राजनैतिक संबंध असणारी अरब राष्ट्र इजिप्त, जॉर्डन, UAE. UAE ही तिसरा अरब राष्ट्र आहे बघा, पहिलं इजिप्त, दुसरं जॉर्डन, तिसरं UAE. आणि पहिलं आखाती म्हणजे गल्फ कंट्री जी आहे ती पहिली आहे UAE, जी इस्रायल बरोबर राजनैतिक संबंध ठेवू इच्छिते आणि आता होणार आहे. की स्ट्रॅटेजिक पार्टनर असं भारताने संबोधलं आहे त्यांना.
त्याच्यानंतर शिक्षण मंत्रालय बघा, आता पहिली न्यूज आली आपली प्रॉपर हा ना. याच्या आधी काय होतं, आपण HRD मानव संसाधन म्हणायचो हा ना. बरं झालं शब्द कमी झाले. शिक्षण मंत्रालय विद्यापीठाचं अंतर्गत मूल्यांकन यांनी केलेलं आहे. ओके, आता हे बघा अंतर्गत मूल्यांकन 2019-20. आता हिच्यामध्ये पण एक मस्त महत्त्वाची गोष्ट आहे की हे रँकिंग नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे काय आहे, अंतर्गत मूल्यांकन आहे. आणि हिच्यामध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ नवी दिल्लीतलं 1 नंबरवर, राजीव गांधी विद्यापीठ अरुणाचल प्रदेश 2 नंबर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली 3 नंबर. हे जामिया मिलिया इस्लामिया काही दिवसांपूर्वी हिंसाचारामुळे न्यूजमध्ये होतं हा ना, तिथं फार गोंधळ झाला होता. तर एक आहे की ते विद्यापीठ आता अंतर्गत मूल्यांकन का होईना टॉपवर आहे. त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह उभं राहतं की कशा पद्धतीने गोष्टी डील केल्या जातात आपल्या इथं. खालचे प्रश्न बघा, बेलारुसशी एकरूप सीमा नसलेला देश कुठला आहे? UK. पोलंड, रशिया, युक्रेनची सीमा आहे. महाराष्ट्रातली मुचकुंदी योजना रत्नागिरी लांजा तालुक्यामध्ये पाटबंधारेशी संबंधित आहे. पद्म पुरस्कार निवड समिती राजशिष्टाचार मंत्रालयाच्या अध्यक्षाखाली असते. बरोबर. 15 ऑगस्ट रोजी पद्म पुरस्कार नाही, 26 जानेवारीला पद्म पुरस्कार दिले जातात. तो 15 ऑगस्ट नाही आहे, फक्त अयोग्य. राष्ट्रीय तपास यंत्रणेची स्थापना 2009 नीती आयोग टॉप डाऊन ने बॉटम अप अप्रोचने काम करतो बघा. नीती आयोग बॉटम अप. नीती आयोगाचं लेक्चर झालं आहे आपलं, ते बघून घ्या. नीती आयोगाचे अध्यक्ष जे असतात ते PM असतात आणि नीती आयोगाचे CEO कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतं? PM पंतप्रधान. नीती आयोगात सगळं जे आहे ते पंतप्रधान आहे. ओके, त्याच्यामुळे तिन्ही सगळे चुकीचे आहेत हे स्टेटमेंट. पुढचा प्रश्न घ्या, आजचे प्रश्न घ्या. आजचा प्रश्न बघा, UPSCसाठी IAS मेन्स, पॅट्रिओटिझम अ की व्हर्च्यू फॉर ऑल सिटीजन्स इलॅबरेट. हा प्रश्न तुम्हाला GS4ला असं विचारला जाऊ शकतो. कुणाचं स्टेटमेंट आहे ते? तर हमीद अन्सारी यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे, पॅट्रिओटिझम अ की व्हर्च्यू फॉर ऑल सिटीजन इलॅबरेट. MPSCचा निबंध बघा, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचं आकलन 400 शब्द. प्रश्न 1 आजचा, 6व्या परिशिष्टात एकूण 4 राज्य आहेत. 6व्या परिशिष्टात एकूण 10 स्वायत्त जिल्हा परिषद आहेत है ना. जिल्हा परिषद आपल्याकडचं ना, ते ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स. ओके, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे 182वे कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? महिला सुरक्षा, बाल कामगार, कामाचे तास, कामगार सुविधा. तिसरं, भारताने मालदीवला $500 मिलियन पॅकेज जाहीर केलं. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्प हा मालदीवमधील सर्वात मोठा नागरी पायाभूत प्रकल्प आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही चूक. पंतप्रधान उज्ज्वला योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. 2020 पर्यंत 8 करोड LPG कनेक्शन लक्ष ठेवले आहे. घरातील 18 वर्षावरील महिलेच्या नावे LPG कनेक्शन मिळतं. आणि तिसरं, ग्रामसभा लाभार्थ्यांची निवड करते. अ ब क, फक्त अ ब, फक्त ब. ऊर्जा गंगा गॅस पाईपलाईनद्वारे सर्वप्रथम कोणत्या शहरात स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे? वाराणसी, अलाहाबाद, भोपाळ, पटना. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. रात्री 9 वाजता भेटूयात सिनायकमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.